कोणाला शोधताय भाऊ? अरे बाबा, सकाळपासून माझा बोकड्या हरवलाय, सापडा नसा झालाय. लय मोठा अनर्थ होईल बघ. कसला अनर्थ? अरे बाबा, त्याला देवाला सोडायचं होतं. देवाला सोडायच्या आधीच तो हरवलाय बघ. अरे भाऊ, या सगळ्या अंधश्रद्धा असतात. तसं काही नसतं. जर तुझ्या देवावर तुझा विश्वास असेल ना, तर तुझं बोकड घरी येईल. सारी काळजी सोड आणि घरी जा. होय बाबा, चल येतो मी. मयूर, तुझा श्वास कोंडल्यासारखा होतोय ना, हे घे औषध, तुला बरं वाटेल आता. आणि झोपून घे बाळा, झोप. बाळा, आता औषध दिले ना, तर तुला बरं वाटेल. हा, जीव कोंडल्यासारखा होतोय का तुझा? बरं वाटेल तुला आता औषध दिलंय तर. आता हा भिक्या बी सापडेना, आणि सावकाराचं ऋण बी कसं फेडायचं, आणि यात मयूरचं पण आजार पण. अरे देवा, संतती आणि आसमाती दोन्ही संकट येऊन पडली आहेत. आता कसं होणार आमचं? आता होतं नव्हतं सारं पुरात वाहून गेलेले. आता त्याला आपण बी काय करणार म्हणा. मला तर ना समोर अंधारच दिसतोय पार्वती. अहो, असा वंगाळ विचार करू नका. स्वामी आहेत ना. खबरदार, त्या स्वामीचं नाव पुन्हा काढलंस तर. अगं, ते जर असते ना, तर आपली ही अशी अवस्था झालीच नसती. असं नका म्हणू. आपली ही प्रारब्धाची फळं आहेत, त्या स्वामी काय करणार? ते काय पण नाही. इथून पुढे त्या स्वामींचं नाव घरात काढायचं नाही. आता जे पण काय करायचं ना, ते मलाच करावं लागेल. म्हणजे? अहो थांबा, मनात असा अभद्रन वंगाळ विचार आणू नका. अहो थांबा, कुठे निघाला? थांबा तरी. काय रघुनाथ, कुठं निघाला सकाळी सकाळी? काय नाही, आपलं ते शेतावर निघालो. तुझा पण आधी मला सांग, तुझा बिक्या सापडला का रे? नाही ना रे. अरे खूप शोधलंय मी त्याला, कुठंच सापडना. आणि कोणी कापून खाल्ले की काय ते पण मला कळना झालंय बघ. असं नको बोलू वंगाळ. देवाचा बोकुड आहे तो. देवाला कापायच्या आधी जर असं झालं तर खूप मोठा अनर्थ होईल बघ. काय करणार रे बाबा, नशिबाचे भोग आहे ते भोगावंच लागणार की आपल्याला. अरे बोग बिग काय नाही. बरं, तुझा मुलगा कसा आहे आता? दमा झालाय त्याला, ऐकलं मी. होय, आई तशीच आहे रे अजून. चल येतो मी, मला शेतावर जायचंय. पण बिक्याला शोधा लवकर. होय होय, बघ शोधतो नाही तर देव कोपला. शोध तेवढं त्याला. होय होय होय. अरे रग्या, हम. अरे मुदत संपली तुझी, कर्ज कधी परत फेडतोस? सावकार यंदा सगळी पिकं पाण्यात वाहून गेली. अरे मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मला माझे पैसे हवे. होय होय. घर विक नाही तर जमीन विक. होय होय, मी करतो काहीतरी करतो. अरे बाबा, काय करायचं ते लवकर कर आणि माझे कर्ज चुकत कर. होय होय सावकार. चल हट. स्वामी, तुम्हीच आता मार्ग दाखवा. आता नाही सहन होती पीडा. त्यांचा तर विश्वासच तुटलाय तुमच्यावरचा स्वामी.
त्यांच्या मनातलं सगळं वादळ थांबवा स्वामी. महाराज तुम्हीच मार्ग दाखवा. कृपा करा स्वामी, कृपा करा. अरे मुदत संपली. कर्ज कधी परत फेडतोस? सारं होतं नव्हतं ते पुरातच म्हणून गेलं. आता आपण तरी काय करणार? असं नको बोलू वंगाळ. तेव्हा बोकुड ऐकतो. तो पण ना. अरे मला त्याच्याशी काही घ्यायचं नाही. मला माझे पैसे हवे. जमीन विक, नाहीतर घर विक. अरे मुदत संपली. कर्ज कधी परत फेडतोस? सारं होतं नव्हतं ते पुरातच म्हणून गेलं. आता आपण तरी काय करणार? असं नको बोलू वंगाळ. तेव्हा बोकुड ऐकतो. तो पण ना. अरे मला त्याच्याशी काही घ्यायचं नाही. मला माझे पैसे हवे. अरे मला त्याच्याशी काही घ्यायचं नाही. मला माझे पैसे हवे. जमीन विक, नाहीतर घर विक. भाऊ थोडं पाणी मिळेल का प्यायला? हां होय, ते कुठं विचारण्याचं काम झालंय का? हां त्या बघा, तिथं विहीर आहे, तिथं बादल्या आहे, घ्या की. काही संकट आलंय का तुमच्यावर? होय. नाही नाही, कुठं काय नाही. मग हा दोरखंड कशा पायी घेतलाय हातात? तुम्हाला कसं कळलं? अरे भाऊ, तुझा चेहराच सांगतोय तुझ्या जीवनात हार मानली तू. आता सगळं संपलंय, जगून तरी काय उपयोग होणार आहे? संकटासमोर हात जोडून उभे आहेत. अरे भाऊ, संकट कोणाच्या वाट्याला नाही, म्हणून काय हा पर्याय निवडायचा? अरे भाऊ, आज माझी सत्व परीक्षा सुरू आहे. आई माझी दवाखान्यात आहे आणि मुलगा दोन्ही पायांनी अपंग आहे. तरी मी त्यांना सोडण्याचा विचार केला नाही ना. त्यांच्यासाठीच लाकूड तोड करतो. आज ना उद्या आई बरी होईल, मुलगाही काहीतरी करेल. हीच आशा जगण्यासाठी बळ देते. आणि म्हण सारं संपलं. चल येतो. अरे विक्या, अरे कुठं होतास तू? किती उडकलंय तुला मी. हा चल 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 घरी चल. चल चल चल. पार्वती, अगे पार्वती, अगं भिक्या आलाय. धनी भिक्या सापडला. हो, ही हो. तर स्वामींची कृपा. अरे भिक्या, कुठं होतास तू? हा किती शोधलंय मी तुला. मयूर बाळा, कसा आहेस तू? त्याला मी स्वामींची उदी लावली. त्याला आता बरं वाटायला लागले. आपण जाऊया ना स्वामींच्या दर्शनाला. जाऊया दर्शनाला. खरंच? हो अगदी खरं सांगतोय. हे बघ पार्वती, जोपर्यंत माणसांचे भोग संपत नाही ना, तोपर्यंत देव पण काय करू शकत नाही. आपण उद्याच जाऊ दर्शनाला. खरं? हा, जाऊया. चला मी चहा टाकते. चल. राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा. ब्रह्मयूत पिठले महाराज, ब्रह्मभूत मोरे दादा तसेच गुरुमाऊली यांना त्रिवार मुजरा. इथे जमलेले सेवेकरी बंधू आणि भगिनींनो, श्री स्वामी समर्थ.
आपल्या नायगावमध्ये दत्त मंदिरामध्ये केंद्र चालू असतं दर गुरुवार आणि रविवारी आपलं बालसंस्कार केंद्र असतं. बालसंस्कार केंद्राला आपण सर्व मुलांना आपल्या पाल्यांना पाठवत जा. कारण बालसंस्कार केंद्रामध्ये लहानपणापासूनच जर बालसंस्कार त्यांना संस्कार घडले त्यांच्यावर तर ते सुसंस्कारित होतील. माऊली सांगत असतात, संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, धर्म टिकला तर देश टिकेल. ह्याच्याकरता आपल्याला आपला देश टिकवण्यासाठी आणि रामराज्य आणण्यासाठी आपल्या भारतामध्ये आपण बालसंस्कार केंद्राला मुलांना पाठवलं पाहिजे. आपल्या केंद्रामध्ये आपल्या बालसंस्कार केंद्रामध्ये आपण काय काय शिकवतो? आपल्याला गणपती अथर्व शिकवतो, गायत्री मंत्र शिकवतो. गायत्री मंत्र जर जप केला आपण तर बुद्धी तेज होत असती, बुद्धी तेज होत असती. त्याच्यानंतर आपल्याला रामरक्षा शिकवतात. तिथं रामरक्षेचं एक अनुभव सांगते. एक गरिबाची एक मुलगी होती, ती लहानपणापासून तिच्या आईवडील मजुरीच्या कामाला जायचे. पाठवा, कधी कोणत्या मुलांवर कोणती वेळ येईल, एकटे दुकटे कुठेही जातात. तर त्याच्याकरता बालसंस्कार केंद्रामध्ये आल्यानंतर त्यांची रामरक्षा पाठ होती, कालभैरवाष्टक पाठ होतं, गणपती अथर्वशीर्ष पाठ होतं, गणपती स्तोत्र पाठ होतं, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र पाठ होतं. ह्याच्याकरता मुलांना बालसंस्कार केंद्रामध्ये पाठवा. श्री स्वामी समर्थ. बोलो सिंहावर रामचंद्र की जय. स्वामी, माफ करा मला, मी तुमच्यावरती अविश्वास दाखवला. असू दे, पण आम्ही नाही दाखवला, कारण तू आमचा सच्चा भक्त आहेस. आम्ही सदैव तुझ्या बरोबरच आहोत आणि होतो. म्हणजे हो, तुझ्या बरोबर काय काय झालं तेव्हा विश्वास असेल तर तुमचं बोकडं घरी येईल. सारी काही सोडा आणि घरी जा. होय बाबा. स्वामी, स्वामी चुकलो मी. मला तुम्ही संकटातून बाहेर काढलंय, मला मार्ग दाखवलाय. तुम्ही महायोगी आहात स्वामी, तुम्ही महायोगी आहात. श्री स्वामी समर्थ महाराज की. जा, आता तुझ्या सर्व समस्या मिटल्यात असं समज. स्वामी, आपण माझ्या भक्तीची लाज राखली स्वामी. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींची कृपा. अरे भिक्या, नजर आमच्या दोघांकडे ठेवा. तिकडे बाकीकडे कुठं हे नाही, कॅमेऱ्याकडे पण नका बघू. जोपर्यंत ते कट म्हणत नाही ना तोपर्यंत. बोकड आहे तो बरोबर. डायलॉग आहे ना देवा.